नमस्कार, फूड फॉर मूड या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण आहोत गोव्यामध्ये आणि गोव्यामधला जो बेनोलिम बीच आहे त्या बेनोलिम बीचच्या जवळपास आपण आहोत। आता आपण कर्मा रिसॉर्टमध्ये स्टे केलेला आहे आणि हे कर्मा रिसॉर्ट आहे कसं, कर्मा ग्रुपपैकी हे एक त्यांचं प्रॉपर्टी आहे कर्मा रॉयल पाम। त्या रॉयल पाममध्ये आपण राहणार आहोत आणि जस्ट बघूया हे कर्मा रॉयल पाम कसं आहे। चला बघूया मग कसं आहे। आपण आता कर्मा रॉयल पामच्या आतमध्ये जातोय। हा रिसॉर्टचा जस्ट एंट्रन्स आहे। हा ड्रॉपअप झोन आहे। आपण रिसेप्शनमध्ये जाऊया। रॉयल पामचा एंट्रन्स आहे। सो दिस इज आपण आता थोडंसं आतल्या साईडला जाऊया। हे स्टुडिओ आणि 1 BHK 2 BHK अपार्टमेंट्स आहेत। हा थोडासा आपण रिसॉर्टचा व्ह्यू बघूया। हे जे ब्लू ड्रेसमध्ये दिसत हे सगळे स्टाफ मेंबर आहेत। खूप चांगली सर्व्हिस आहेत। हे अशा पद्धतीचे 1 BHK 2 BHK स्टुडिओ अपार्टमेंट्स आहेत। अशा प्रकारचे विलास सुद्धा आहेत। गार्डनिंगचं काम चालू आहे। अत्यंत चांगल्या पद्धतीनं मेंटेन केलेली प्रॉपर्टी आहे। तिकडच्या साईडला स्विमिंग पूल आणि ते आपण पलीकडं नंतर कव्हर करूया। हे आणखीन एक टाईपचा विला आहेत। जसे 1 BHK 2 BHK अपार्टमेंट्स आहेत त्याच पद्धतीचं 1 BHK 2 BHK हे रो हाऊसेस सुद्धा आहेत किंवा ज्याला विलास म्हणू। पाठीमागच्या साईडला आलो की चिल्ड्रन्स प्ले एरिया आहे। झोका, स्लाइड्स, सीसॉ, त्या तिकडे व्हॉलीबॉल किंवा बॅडमिंटन आणि क्रिकेटचं आहे। ही विलासची पाठीमागची साईड आहे। व्हॉलीबॉल खेळू शकतो इथं। पलीकडे क्रिकेटचा पिच आहे। ही पलीकडची साईड आहे, पण याच्यामध्ये सुद्धा एक बघू शकतो की चांगल्या पद्धतीने ग्रीनरी कव्हर केली आहे। हा स्विमिंग पूलचा एरिया। चला तर मग स्विमिंग पूलकडे जाऊया। स्विमिंग पूलचा एरिया आहे। सध्याला कोविडमुळं पूल बंद ठेवण्यात आले। हा जे कर्मा ग्रुपचे जे मेंबर्स आहेत त्यांच्यासह हा मेंबर लॉन्च आहे। हे पूल साईड सगळे अपार्टमेंट्स। इथे तुम्ही लंच, डिनर किंवा तुमची कॉफी, चाय किंवा ड्रिंक्स घेऊ शकता। तिकडे स्विम केल्यानंतर ना रेस्ट करण्यासाठी काय बेंचेस दिलेले आहेत, शॉवर लाईन आहे आणि एकंदरीतच बघितलं तर हा काजूच्या शेपचा स्विमिंग टँक आहे।
फुल साईडला गार्डन सेटिंगसुद्धा आहे, मस्त येऊन एन्जॉय करू शकता. आता सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे ती असते जेवण. चला तर मग बघूया कर्मा रॉयल पामचं रेस्टॉरंट किंवा किचन कसं आहे. आपण चाललेलो होतो आता रेस्टॉरंट अँड बारकडे. रेस्टॉरंटकडे चाललेलो आहोत. रिया so this is cafeteria or you can say restaurant. Hello, good morning. We'll go outside. हा पूर्ण कॅफेटेरिया आहे मग इकडे रेस्टॉरंट्सचा, जिकडे ब्रेकफास्ट लंच डिनर जातं. आणि हा आउटसाइड एरिया आहे की जिथे थोडंसं ब्युटिफिकेशन करून नॅचरल फील देण्याचा प्रयत्न केलेला आहे. ती सर्विंग ट्रेची गाडी आहे आणि हे ती सिटिंग सिस्टमचं. तर आपण थोडंसं बोलूया की टोटल ही स्कीम कशी आहे, कसं यायचं, काय करायचं. चला तर मग बघूया, थोडेसे डिटेल्स घेऊया. स्टार्ट. नमस्कार मित्रांनो, आपण आत्ता पूर्ण रिसॉर्टची टूर केली आणि फूड फॉर मूड चॅनलचा हाच मोटिव्ह आहे किंवा फूड फॉर मूडची जी टॅगलाईन आहे, जाऊ तिथे खाऊ, याचा अर्थच असा आहे की आपण ज्या ज्या डेस्टिनेशन्सला फिरणार आहोत तिथले सगळे फूड कल्चर्स आपण कवर करणार आहोत. रॉयल ग्रुपशी तुम्हाला जर कनेक्ट असेल, त्यांची मेंबरशिपसुद्धा आहे. मी इथं आलो होतो फेसबुकच्या प्रमोशन ऑफर्समध्ये आणि 4,500 रुपयेमध्ये मला 4 दिवस इथं आणि 3 नाईट्स पॅकेज भेटलं, इन्क्लुडिंग कॉम्प्लिमेंटरी ब्रेकफास्ट. गोव्याचा इतरही भाग फिरून झाला आणि खूप चांगल्या पद्धतीचे इथले जे लोकल फूड होतं ते खायला मिळालं. सगळं हे बाकीच्या व्हिडिओजमध्ये आपण टाकणार आहोत. हा स्पेशली व्हिडिओ होता रॉयल कर्मासाठी, जिथे आपण 4 दिवस स्पेंड केले आणि खूप मजा आली. तुम्हालासुद्धा जर फिरायचे आणि जेवायची खायची जर आवड असेल तर हे चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हे चॅनल शेअरसुद्धा करा. जे नोटिफिकेशनचं बेल आयकॉन आहे तेही प्रेस करायला विसरू नका. फिरत राहा, एन्जॉय करत राहा, खात राहा. धन्यवाद.